नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी व्याकरण प्रश्न क्रमांक 4 आ या भागाचा आपण अभ्यास करणार आहोत. आपल्याला माहिती असेल की प्रश्न क्रमांक 4 अ हा व्याकरणाचा 8 गुणांसाठी असतो आणि 4 आ हा सुद्धा 8 गुणांसाठी असतो. तर 4 अ मध्ये आपण पूर्वी अभ्यास केलाय की शब्दसिद्धी ही 2 गुणांसाठी आहे, समास हे 2 गुणांसाठी आहे आणि ते आपला अभ्यासून झालेला आहे. आणि उर्वरित 4 गुण हे वाक्प्रचारासाठी आहे. तुम्ही ते वाक्प्रचार वहीमध्ये लिहून पूर्ण करायचे. हा 8 गुणांचा भाग आपला झालेला आहे. आज आपण भाषिक घटकावर आधारित कृती असा जो प्रश्न क्रमांक 4 आ आहे, हा 8 गुणांचा भाग अभ्यासणार आहे. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 4 आ मध्ये एक जो भाग आहे तो 4 गुणांसाठी असतो. त्यामध्ये शब्द समूह, अर्थपूर्ण शब्द, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द आणि वचन या 5 घटकांचा यामध्ये समावेश होतो. आता उदाहरणार्थ शब्दसमूह. तर शब्दसमूह म्हणजे काय, तर दिलेल्या अनेक शब्दांसाठीचा एक शब्द आपल्याला त्यामध्ये द्यायचा असतो. त्याला आपण काय म्हणतो, शब्दसमूह म्हणतो. उदाहरणच जर द्यायचं झालं तर ज्याला शत्रू नाही असा, अशा ह्याच्यामध्ये आपल्याला शब्दसमूहाचं उत्तर देता येईल. ज्याला शत्रू नाही असा आपलं उत्तर असेल अजात शत्रू. अशा प्रकारे आपण शब्दसमूह हा भाग व्यवस्थितरित्या आपण सोडवू शकतो. त्याचबरोबर अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचे असतात. आता अर्थपूर्ण शब्द म्हणजे एक शब्द दिलेला असतो आणि त्या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे असतात. उदाहरणार्थ कुशलधाम. आता कुशलधाम पासून आपण काय काय करू शकतो, कुशल, धाम असे आपण शब्द तयार करू शकतो. किंवा दुरभिमान. तर दुरभिमान मधून आपण काय शब्द तयार करू शकतो, मान, मार असे शब्द तयार करू शकतो. अशा प्रकारे हा एक प्रश्न येतो. म्हणजे मगाशी बघितलेला शब्दसमूह, आता पाहिलेला अर्थपूर्ण शब्द. याचबरोबर या प्रश्नामध्ये आणखी काय येतं, तर विरुद्धार्थी शब्द. आता विरुद्धार्थी शब्द उदाहरणार्थ अल्पायुषी, विरुद्धार्थी शब्द दीर्घायुषी. अवरोह, विरुद्धार्थी शब्द आरोह, असे विरुद्धार्थी शब्द यामध्ये येतात. त्याचबरोबर समानार्थी शब्द. आता समानार्थी शब्द म्हणजे माता, मातेला समानार्थी शब्द आई, जननी. किंवा मुख, तोंड, वदन हे समानार्थी शब्द. आता वचन हा सुद्धा याच्यामध्ये प्रश्न येतो. वचनसाठी आता उदाहरणार्थ देऊळ, वचन ओळखा, एक वचन. वेली, वचन ओळखा, अनेक वचन. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की शब्द संपत्तीमध्ये 5 प्रकार असतात. शब्दसमूह, दिलेल्या शब्दापैकी एक शब्द लिहायचा, अर्थपूर्ण शब्द, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द आणि वचन, असा हा 4 गुणांचा प्रश्न असतो. पुढचा 4 आ मध्ये 2 लेखन नियमानुसार लेखन करायचं आणि हा 2 गुणांसाठी प्रश्न येतो. हा कसा असतो, तर एखादा शब्द चुकीचा दिलेला असतो. उदाहरणार्थ दृष्टी हा शब्द आहे, पण दुष्टी असा दिलाय, पहिला उकार दिलाय, तर तो चुकीचा आहे. मग तो दृष्टी कसा करायचा, तर खाली रफार शल ट जोडून दुसरी वेलांटी. आता मी तुम्हाला हा कागद दाखवणारच आहे, त्याच्यावर हे सगळे शब्द आहे. शीर्षक शब्द आहे, शल वेलांटी पहिली दिली म्हणजे चुकीचा शब्द आहे. तर शल दुसरी वेलांटी, शवर रफार क, असा हा अचूक शब्द लिहायचा. किंवा यामध्येच असं असतं की अचूक शब्द ओळखा. दिलेले असतात 4 शब्द, त्यातला एक अचूक असतो, तो ओळखायचा असतो. सर्वांगीण, 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 सर्वांगीण
आता याच्यामध्ये एक दिलेला आहे सर्वांगीण, त्या गला पहिली वेलांटी. दुसरा दिलेला आहे तो बरोबर आहे शब्द. तिसरा दिलाय तो स वर अनुस्वार दिलाय. चौथा दिलाय तो सर्वांगीण असा दिलाय. त्यातला अचूक शब्द ओळखायचा. उदाहरणार्थ मैत्रीण, 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 मैत्रीण. आता मैत्रीणला रफार नाही, दुसऱ्या मैत्रीणला रफार नाही, वेलांटी पहिली आहे. तिसरा आहे तो मैत्रीण शब्द आहे पण त्रला पहिली वेलांटी आहे, आणि बरोबर जो शब्द आहे तो मैत्रीण आहे, त्याला 2 रफार आणि दुसरी वेलांटी आहे. याच्यामध्येच आणखी येतं वाक्य लेखन नियमानुसारल्या. उदाहरणार्थ मानवी जीवन विसंवादी झाले आहे. आता मानवीची व ची वेलांटी पहिली आहे आणि विसंवादी वी ची वेलांटी दुसरी आहे. हे 2 बदल ह्यामध्ये आहेत. आपण पुन्हा ते वाक्य लिहायचं. मानवी वला दुसरी वेलांटी, जीवन विसंवादी वला पहिली वेलांटी झाले आहे. किंवा दुसरं वाक्य, मुलगा काही फारसा उत्सुक नव्हता. मला दुसरा उकार दिला, इथं चूक आहे. आणि उत्सुक सल त जोडून पहिला उकार दिला, हे एक चुकलेलं आहे. मग आपण दुरुस्त करायचं. मुलगा मला पहिला उकार, काही फारसा उत्सुक उ तल स आणि पहिला उकार नव्हता. अशा प्रकारे लेखन नियमाचा जो प्रश्न आहे तो चुकीचा शब्द दिलेला असतो तो बरोबर लिहायचा. 4 शब्द दिलेले असतात त्यात एक अचूक शब्द असतो तो लिहायचा. किंवा एखादं वाक्य दिलेलं असतं त्यामध्ये 2 किंवा 4 चुकीचे अक्षर असतात, त्यामध्ये बदल करून तो शब्द आणि ते वाक्य लिहायचं असतं. पुढचा यामधला उपप्रश्न असतो विरामचिन्ह. हा 1 गुणांसाठी असतो. आता उदाहरणार्थ विरामचिन्ह दिलेली असतात आणि ती चिन्हांची नावं लिहायची असतात. प्रश्नचिन्ह दिलेलं असतं, पुढं आपण लिहायचं असतं विरामचिन्हाचं नाव. प्रश्नचिन्ह, चिन्ह दिलेलं असतं उद्गार चिन्ह, आणि पुढं नाव लिहायचं ओळखून उद्गार चिन्ह. किंवा त्या चिन्हाचं नाव दिलेलं असतं पूर्णविराम, आपण पुढे ते चिन्ह लिहायचं, डॉट पूर्णविराम द्यायचं. स्वल्पविराम असा शब्द दिलेला असतो, आपण पुढे चिन्ह काढायचं असतं स्वल्पविराम. किंवा याच्यामध्ये पुढचा प्रश्न असतो की पुढील वाक्यातील विरामचिन्हे ओळखून लिहा. काय आश्चर्य, पुढे विरामचिन्ह दिलंय उद्गार चिन्ह. शामू पूर्वीसारखा काम करू लागला, स्वल्पविराम दिले. हे पाहून मला खूप आनंद झाला, असं वाक्य. तर या वाक्यामध्ये कोणकोणती विरामचिन्ह आहेत? काय आश्चर्य याच्या पुढे उद्गार चिन्ह दिलंय. श्याम पूर्वीसारखं काम करू लागला याच्या पुढे स्वल्पविराम दिलाय. हे पाहून मला खूप आनंद झाला याच्या पुढे पूर्णविराम दिलाय. तर ते वाक्यातली विरामचिन्ह लिहून त्या विरामचिन्हांची नावं पण लिहायची. अशा प्रकारे हा प्रश्न, विरामचिन्ह दिलेली असतात ते ओळखून ते विरामचिन्हाचं नाव लिहायचं असतं, किंवा विरामचिन्हांचं नाव दिलेलं असतं ते ओळखून पुढे चिन्ह लिहायचं असतं, किंवा वाक्य दिलेलं असतं त्या वाक्यामध्ये विरामचिन्ह असतात ती विरामचिन्ह खाली घ्यायची आणि त्याच्या पुढे त्याचं नाव लिहायचं, ओळखायचं. त्याचबरोबर याच्यामध्ये आणखी एक प्रश्न असतो की पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह घालून वाक्य पुन्हा लिहा. तर निसर्गातील फुले, फळे, वृक्ष, नद्या, समुद्र, सूर्य, चंद्र, तारे एकोप्याने राहतात, असं वाक्य दिले. मग ह्यामध्ये तुम्ही विरामचिन्ह काय देणार? ते निसर्गातील फुले स्वल्पविराम, फळे स्वल्पविराम, वृक्ष स्वल्पविराम, नद्या स्वल्पविराम, समुद्र स्वल्पविराम, सूर्य स्वल्पविराम, चंद्र स्वल्पविराम, तारे एकोप्याने राहतात. म्हणजे वाक्यामध्ये विरामचिन्ह दिलेली नसतात, ती आपण योग्य ठिकाणी योग्य विरामचिन्ह लिहायचे असतात. आणखी एक यामध्ये प्रश्न असतो, पुढील वाक्यातील चुकीची विरामचिन्हे ओळखून योग्य विरामचिन्हे घाला आणि वाक्य पुन्हा लिहा. आता वाक्य दिलेलं असतं पण त्या वाक्यामधली जी विरामचिन्ह असते ती चुकीच्या ठिकाणी दिलेली असतात. आता उदाहरणार्थ बघा, ते म्हणाले इथं अर्धविराम आहे, सोना इथं पूर्णविराम आहे, थांब मी डबा आणतो प्रश्नचिन्ह. आता ही तिन्ही विरामचिन्ह आहेत ती वाक्यात तिथं योग्य ठिकाणी बसत नाही. मग काय पाहिजे? ते म्हणाले, ते म्हणाले स्वल्पविराम पाहिजे.
सोना म्हणाले म्हणजे एखाद्याच्या तोंडचं वाक्य आहे ते दुहेरी अवतरण चिन्हाने सुरू करायचं. सोना दुहेरी अवतरण चिन्ह सुरू. सोनाच्या पुढे स्वल्पविराम. थांब मी डबा आणतो. पूर्णविराम आणि दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण करायचं. अशा प्रकारे ह्या एक गुणासाठी हा प्रश्न असतो. आणि यातला शेवटचा प्रश्न आहे पारिभाषिक शब्द एक गुणांसाठी असतो. म्हणजे इंग्रजी पारिभाषिक शब्दाला मराठी शब्द लिहायचा. उदाहरणार्थ ज्युनियर क्लर्क असा इंग्रजीतला शब्द दिला तर आपण पुढे लिहायचं कनिष्ठ लिपिक. सेक्रेटरी असा इंग्रजी शब्द दिला तर पुढे लिहायचं सचिव किंवा कार्यवाह. म्हणजे अशा प्रकारे इंग्रजी शब्द हा पारिभाषिक शब्द असतो, त्याला आपण मराठी शब्द लिहायचा असतो योग्य तो. किंवा यामध्ये असा प्रश्न येतो की योग्य पर्याय निवडा. इंग्रजी शब्द दिलेला असतो ट्रान्सलेटर आणि खाली मराठी शब्द दिलेला असतो अनुबोधक, भाषांतर, अनुवादक आणि वादक. योग्य पर्याय काय? अनुवादक. मग ट्रान्सलेटर या इंग्रजी शब्दाला अनुवादक हा मराठी शब्द लिहायचा. किंवा कॅटेगरी. कॅटेगरी हा इंग्रजी पारिभाषिक शब्द आहे. त्याला पर्याय दिलेत अवर्ग, प्रवर्ग, निवडक, सूचक. मग कॅटेगरी या पारिभाषिक शब्दाला मराठी शब्द काय येणार? प्रवर्ग. किंवा ह्याच्यामध्येच योग्य पर्याय निवडा असा आणखी एक प्रश्न असतो ट्रान्सपोर्ट. बाण दाखवून एका बाणाला लिहिलेले परिवहन, दुसऱ्या बाणाला लिहिलेले परिचलन. तर मग योग्य पर्याय काय ट्रान्सपोर्टला? परिवहन. किंवा दुसरा शब्द इनिशियल. बाण दाखवून मुळाक्षर एक दिलेले आणि बाण दाखवून आद्याक्षर एक दिलेले. योग्य पर्याय कुठला? आद्याक्षरी. अशा प्रकारे इंग्रजी शब्दाचा मराठी शब्द लिहिणे किंवा इंग्रजी शब्दाला दिलेले जे काही 4 पर्याय आहेत त्यातला योग्य मराठी शब्द ओळखणे किंवा इंग्रजी शब्द दिलेला असतो चौकटीमध्ये 2 मराठी शब्द दिलेले असतात त्यातला योग्य पर्याय निवडायचा. असा पारिभाषिक शब्द हा एक गुणांसाठी असतो. अशा प्रकारे प्रश्न 4आ त्यामध्ये 1 4 गुण, 2 2 गुण, 3 1 गुण आणि 4 1 गुण असा 8 गुणांसाठी प्रश्न असतो. याच्यामध्ये काय काय असतं बघा. शब्दसमूहाबद्दल एक शब्द, दिलेल्या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द लिहिणे, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, वचन ओळखणे, अचूक शब्द लिहिणे, अचूक शब्द ओळखणे, वाक्य लेखन नियमानुसार लिहिणे, विरामचिन्हांसमोर नावं लिहायची, नावांसमोर विरामचिन्ह लिहायची, वाक्यातील विरामचिन्ह ओळखून ती लिहायची आहेत किंवा वाक्यामध्ये योग्य ठिकाणी विरामचिन्ह घालून वाक्य पुन्हा लिहायचं आहे किंवा वाक्यामध्ये चुकीच्या ठिकाणची विरामचिन्ह आहेत ती ओळखून त्या ठिकाणी योग्य बिनचूक विरामचिन्ह लिहायचे आहेत. पारिभाषिक शब्दाला मराठी शब्द लिहायचा आहे किंवा पारिभाषिक शब्दाला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे किंवा पारिभाषिक शब्दाला दिलेल्या चौकटीतल्या 2 शब्दांपैकी एक शब्द लिहायचा. अशा प्रकारे हा अत्यंत सोपा पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा 8 गुणांचा हा प्रश्न आहे. तो तुम्ही व्यवस्थितरित्या सोडवा. हे जे आता मी सगळं सांगितलेलं आहे ते तुम्हाला मी ह्या स्क्रीनवर देतोय, ते व्यवस्थितरित्या अभ्यासा. म्हणजे तुम्हाला ह्या 8 पैकी 8 गुण मिळतील. आणि एवढ्यावरच मर्यादित राहू नका. तर शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे ना तर अपेक्षित, गाईड, पुस्तक, प्रश्नपत्रिका, वही किंवा इतर संदर्भ मधले सगळे शब्द तुम्ही संकलित करा. मग ते विरुद्धार्थी असतील, समानार्थी असतील, वाक्प्रचार असतील, अर्थपूर्ण शब्द तयार करणं असतील, विरामचिन्ह असतील, याचं सगळं संकलन तुम्ही मराठीच्या वहीमध्ये करा. त्याचा उपयोग तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी होईल. याच्याबरोबर एक सरावासाठी एक प्रश्नपत्रिका पण देतोय, ती तुम्ही सोडवा. धन्यवाद.